नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल समथिंग न्यू विथ राजश्रीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अतिशय सुंदर व जबरदस्त भाषण घेऊन आलो आहोत। झेलत छातीवर वार देह झिजवला मातीसाठी, झेलत छातीवर वार देह झिजवला मातीसाठी, कित्येकांनी प्राण अर्पिले मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी। अशा शूरवीरांना माझे कोटी कोटी प्रणाम, ज्याने रक्त सांडले आपल्यासाठी, ज्याने रक्त सांडले आपल्यासाठी। आदरणीय व्यासपीठ, ईश्वर तुल्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज आपण येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। 17 सप्टेंबर हा दिवस आपल्या मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचा, शौर्याचा आणि अभिमानाचा दिवस आहे। या थोर दिनानिमित्त मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक वीराला मी मनापासून नमन करते। हा दिवस म्हणजे केवळ इतिहास नव्हे, तर आपल्या अस्मितेचा, संघर्षाचा आणि अभिमानाचा दिवस आहे। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। पण मराठवाडा अजूनही हैदराबादच्या निजामाच्या अधिपत्याखाली होता। निजाम भारतात विलीन होण्यास तयार नव्हता। त्याने मराठवाड्याला भारतात सामील होऊ दिले नाही। त्याच्या रझाकारांनी गावं लुटली, जनतेवर अनेक अन्याय अत्याचार केले। पण मराठवाड्याच्या मातीतील शूरवीरांनी हार मानली नाही। स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू यांच्या नेतृत्वाखाली एक सशस्त्र जन आंदोलन उभं राहिलं। गावोगावी स्वातंत्र्याची चिंगारी पेटली। अनेकांनी एकजुटीने लढा देत अन्यायाविरुद्ध आवाज उठवला। शेवटी 13 सप्टेंबरला भारतीय सैन्याने ऑपरेशन पोलो सुरू केलं आणि 17 सप्टेंबरला निजामाने शरणागती पत्करली। मराठवाडा निजामापासून मुक्त झाला आणि स्वतंत्र भारताचा भाग बनला। मराठवाडा मुक्तीसंग्राम हा केवळ एक प्रदेशाच्या मुक्तीचा लढा नव्हता, तर तो भारताच्या अखंडतेचा आणि एकतेचा लढा होता। जर मराठवाडा स्वतंत्र भारतात सामील झाला नसता, तर आपल्या देशाचे अखंडत्व धोक्यात आले असते। मित्रांनो, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आपल्याला आठवण करून देतो की स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळत नाही। त्यासाठी संघर्ष करावा लागतो, एकजूट ठेवावी लागते आणि न्यायासाठी आवाज उठवावा लागतो। मराठवाड्याच्या लोकांनी एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध लढा दिला, त्यामुळेच आपण स्वतंत्र झालो। आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत, पण आनंद मिळवण्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावले। त्यांच्या बलिदानाची ज्योत आपल्या मनात कायम तेवत ठेवायला हवी। आजच्या तरुण पिढीने या इतिहासातून प्रेरणा घेऊन आपल्या प्रदेशाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी कार्य करत राहिले पाहिजे। या लढ्याने आपल्याला स्वातंत्र्य, न्याय आणि समानतेची मूल्ये शिकवली आहेत। त्यातून प्रेरणा घेऊन आपणही एकजुटीने आपला मराठवाडा समृद्ध करू। शिक्षण, मेहनत आणि प्रामाणिकपणाने आपल्या गावांना, शहरांना आणि देशाला पुढे नेऊ। त्या वीरांच्या बलिदानाला खरा मान तेव्हाच मिळेल जेव्हा त्यांचे स्वप्न पूर्ण करू। चला, एक संकल्प करू, आपण मराठवाड्याला प्रगतीच्या शिखरावर नेऊ। जातीपातीचे भेद विसरून एकमेकांना साथ देऊ, शिक्षण घेऊ, गाव स्वच्छ ठेवू आणि मराठवाड्याचा गौरव वाढवू। आपल्या वीर पूर्वजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले, आता आपण त्याला समृद्धीने सजवू। शेवटी त्या वीरांना सलाम करू आणि त्यांच्या त्यागाला स्मरू। चला, मराठवाड्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीने पाऊल उचलू। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठवाडा। थँक यू। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व यासारखी इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो, असे वेगवेगळे विविध विषयावर भाषणं पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टला एकदा नक्की भेट द्या। धन्यवाद।